अरे वा, हो दे 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 फोन दे, मी करते. चल. अरे हे काय लगेच तयार झालीस? म्हणजे आधीसारखी चिडली नाही, रागवली नाहीस. पहिल्यासारखं वाग ना, थोडी रागाव. आता राग येत नाही ग कशाचाच, कारण मी पण बदलले ना आता. माझ्या आजूबाजूची माणसं बदलली. ऍक्च्युली सगळंच बदललंय. जाऊ दे, तू सांग काय करू आता? व्हिडिओ करू? चल. ऍक्शन. श्वेता, सगळं का बदललंय माहित आहे तुला? कारण तू त्याला ते बदलू दिलंस. मुलगी जेव्हा एकटी असते ना, तेव्हा ती स्वच्छंदी, आनंदी असते. मी, मला, माझं ह्या सगळ्यातनं तिला फुरसतच मिळत नाही अगं. माझी स्वप्न, माझी नाती, माझं आयुष्य, माझा आनंद हे शोधत असते ती. पण जसं तिचं लग्न होतं ना, तशी नाती बदलतात, स्वतःशी आणि दुसऱ्यांशी सुद्धा. स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करावा, सर्व मान्य आहे. पण असं कोणी म्हटलंय का की स्वतःचा विचारच करू नये? तुम्हीच सांगा ना, की तुझ्या आवडत्या 3 व्यक्तीची नावं सांग. तेव्हा किती बायका अशा आहेत ज्या स्वतःचं नाव घेतात आणि ते त्यांच्या लक्षातही येत नाही की आपण स्वतःचं नाव घेत नाहीये म्हणून. जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा तो दुसऱ्यावरही प्रेम करू शकतो. जेव्हा ती व्यक्ती स्वतःला महत्वाचं समजते ना, तेव्हा ती दुसऱ्यालाही महत्व देते. कोणत्याही अवघड परिस्थितीत ना 2 पर्याय असतात. पहिला पर्याय हताश होऊन रडत बसणं, आणि दुसरा पर्याय स्वतः स्ट्रॉंग होऊन ती सिच्युएशन बदलून टाकणं. आणि दुसरा पर्याय कितीही अवघड असला ना, तरी आयुष्यभर पदरात सूप टाकणार आहे. छान स्माइल. तुझं आयुष्य सुखी करणारा पिंगा तुलाच घालावा लागणार आहे. मिठूताई, सगळं किती छान आणि सोप्या भाषेत समजून सांगितलं हो तुम्ही. खरंच. एक मिनिट, काय काय शोधताय? काही पडलंय का? नाही अगं, ती आपली येडूबाई मस्ती करणारी, अशी एकदम छान जगणारी हट्टी मिठू होती ना. तेजा, बस कर. मिठू काय ना तेजा, बाजूला हो. शोधते मी. मिठू, काय करताय? तेजा, तुमची मिठू ना आता शहाणी झाली. जगाचे 1% टोनपे खाऊन आलेला शहाणपण आहे. लाईफने खूप मोठा लेसन शिकवलाय.
बर, तुमच्या मिठीवरून लक्षात आलंय माझ्या की तुम्ही खूप खुश आहात मॅडम. हो, आज किती वर्षांनी आम्ही सगळ्या मैत्रिणी फायनली एका छताखाली होतो, एकत्र. इतक्या संकटांना सगळ्या जणी सामोऱ्या गेल्यात. त्यानंतर सुद्धा पुन्हा एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. खरंच मी खूप खुश आहे आज. या वर्षीची दिवाळी ना खरंच खूप स्पेशल आहे. येस, तू अशीच खुश राहा आणि म्हणून आत्ताची दिवाळी स्पेशल आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून माझ्यासाठी जरा जास्त स्पेशल दिवाळी आहे. बर, हा, काय? हो, मला वाटलं तू ठीक आहे, मीच विचारतो. कसं वाटलं पाडव्याचं गिफ्ट? ओ हा, हे काय विचारायचं झालं का? तुम्ही दिलेलं प्रत्येक गिफ्ट माझ्यासाठी स्पेशलच असतं आणि त्यासाठी थँक्यू. फक्त थँक्यू मग एवढ्यावरतीच बोलवण करणार आहे का माझी? म्हणजे कसं आहे वल्लरी मॅडम, गिफ्ट मिळालं ना की रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं. हा, बरोबर. हा, सांगा काय हवंय तुम्हाला? तुम्ही जे मागाल ते मी देईन. बघा, अहो मागून तर पहा, नक्की देईन. एक मिनिट, कुठे चाललात? एक मिनिट. हे काय? माझी डायरी. माझा सगळ्यात मोठा आनंद. आपलं बाळ. ओ, अरे बाप रे. हा, खरं सांगायचं तर मलाही आता असंच वाटतंय की आपण आपल्या बाळाचा विचार करायला हवा. माय श्वेता, तू का बरं रांगोळी काढतेय? आण, मी काढते रांगोळी. उठ तू. अहो राहू दे ना, मला आवडते. तुम्ही आराम करा जा. माय गैरीश शहाणी आहे श्वेता तू तर. हे माझं घर आहे ना, मग मीच रांगोळी काढणार. तू आली तुझं घर सोडून आणि दुसऱ्याच्या घरासमोर सजावट करी राहिली. काय श्वेता, शोभतं का बाई तुले? आपला नवरा सोडला, संसार सोडला, हा, दुसऱ्याच्या घरात असं पडून राहिले चांगलं वाटतं का तुले? बरं सांग तर. घराकडे पाहायचं, नवऱ्याची काळजी घ्यायची, ते काही नाही. जा माय, तुझं घर सजव श्वेता, जा. अरे वा श्वेता ताई, अहो किती सुंदर रांगोळी काढली तुम्ही. खरंच खूप छान दिसते नाही? हो, पण कसं आहे ना मिठूताई, आपल्या आजूबाजूला नजर लावणारी लोकच जास्त आहेत. वल्लरी, तू मले टोमना मारी राहिली? हो,
सासूबाई, तुम्ही आता श्वेताताईंना काय बोललात ना ते मी नीट ऐकलंय. मी तुम्हाला शेवटचं सांगते. आम्ही महेंद्र दादांना गावी पाठवलं, त्यांच्या पाठोपाठ तुम्हाला गावी पाठवलं, पण तुम्हाला तिथे राहता नाही आलं. कारण महेंद्र दादांना तुमची नीट काळजी घेता नाही आली. मग इथे आलात ना तर आनंदाने राहा. उगाच सगळीकडे नाक खुपसू नका. कळलं? वल्लरी, तुझ्या सासूशी बोलते, उलट उत्तर द्यायला लाज नाही वाटत का तुले? हे माया मन्याचं घर आहे म्हणजेच माझं घर आहे. हे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं घर. इथे षडयंत्र करणाऱ्या, एकमेकांशी वाईट वागणाऱ्या लोकांसाठी, मग ती रक्ताची नाती असली ना तरी सुद्धा त्यांच्यासाठी या घरात जागा नाही. मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर का या घरात राहायचं असेल ना तर नीट राहायचं. श्वेताताई, श्वेताताई, बघा कोणाचा फोन आहे. कैलासचा फोन आहे. अहो घ्या लवकर, खूप दिवसांनी स्वतःहून फोन केलाय त्याने. हॅलो कैलास, तुम्ही बरे आहात ना? मी नव्हतो का कधी बरा श्वेता. तुझ्याशी कधीच बरा वागलो नाही, पण आता मला माझी चूक कळली. मी नाही राहू शकत तुझ्याशी. त्या दिवशी पण नको नको ते बोललो तुम्हा सर्वांना, पण आता नाही. मी येतोय तुला घ्यायला. खरंच? हो. श्वेताताई, वल्लरी, कैलास इथे येतात मला घेऊन जायला. काय? तू केलंस ना हे सगळं. थँक्यू. श्वेता, किती खुश दिसते सगळं. कालचा पाडवा आज सेलिब्रेट करूया. आता जिजू आले ना, त्यांच्याकडून एक मोठं गिफ्ट घे, लेट फी म्हणून. हा टाका टाका, सगळं पाणी टाका. गोडाचा शिरा ना त्यांना खूप आवडतो. आणि हे काजू बदाम पिस्ता सगळं खूप आवडतं आम्हाला. भरपूर हवं असतं. अच्छा, माझ्या हातचे सगळे गोडाचे पदार्थ ऍक्च्युली त्यांना आवडतात. हो का? बर. पण कैलास जिजूंना मला असं वाटलं एखादा असा तिखट पदार्थ म्हणजे मिरचीचा ठेचा वगैरे आवडत असेल. म्हणजे वंदनी असं उलट असतं का? म्हणजे ज्याचा स्वभाव गोड असतो त्याला तिखट पदार्थ आवडतात आणि ज्यांचा स्वभाव तिखट असतो त्यांना गोड पदार्थ आवडतात. ही ग बाई, आम्हाला फक्त गोडच आवडतं. आणि मी म्हटलं ना, मी जे जे गोड गोड बनवते ना ते सगळं आवडतं त्यांना. हो का? मग आणखी काही आवडतं का त्यांना? काही करायचंय का आणखी? हो, बरं झाला आठवण करून दिलीस. त्यांना थंडच पाणी लागतं. फ्रीजमध्ये आहे का बघ ना प्लीज हो, प्लीज हो, प्लीज. हो. आणि नसेल तर भरून ठेवशील ना. हो. आणि हातपाय धुतल्यानंतर कोरडाच टॉवेल लागतो, तोही ठेव प्लीज. बरं. आता नसेल तिकडे. आणि कॉफी आवडते गोड, तू करशील प्लीज. हो? प्लीज. हा, अगदीच करेन ना. श्वेता, मी काय म्हणते, आपण ना त्यांना मस्त असं चौरंगावरच बसूया.
आणि अशी बाजूला छान रांगोळी काढूया आणि उदबत्ती पण लावूया. मी काही नाही म्हणाले, त्या त्या बोलतो, त्या माझा काहीच संबंध नाही एक याच्यात. मिनिट, हे आता होऊ दे. वल्लरी, तू ह्याच्याकडे बघ, ऐका. हे मिक्स कर. मी माझं एवढं काम कर, मी हिच्याकडे बघते. हे घे, हे घे, हे अहो, घे. पण श्वेता आता- ताई, ऐका माझा. श्वेता ताई, काय काय करणे? मी इतक्या वर्षांनी आले होते हिचं आगाऊपणा काय? हिला सांग, हिला सांग, हिला सांग. काय त्याच्यात आलात बघा काय चाललंय दोघींचं. माझं हिचं अगं काय हिचं पकडापकडी दोघे खेळताय तुम्ही. आणि एक मिनिट, ही वेळ आहे का पकडापकडी खेळायची? आज काय आहे? भाऊबीज. आवरलंय का तुमचं? चला ना पटापट. सगळं नंतर बघ, पण बघणार आहे एवढं नक्की. ए रेडी? हो रेडी रेडी रेडी. आता फक्त आपण ह्याला थोड्या वेळ वाफेवर शिजवत ठेवूया. जाऊ का मी? खूप छान झालंय. जाऊ का मी? नाही, थांबा, please. येतोय आम्ही. ओके ना हो सगळं? हो सगळं ओके. चला 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 चला. कोणाचा फोन वाजतोय आणि या कुठे गेल्या? अननोन नंबर. हॅलो, काय? हाँ, ये लीजिए. थँक्यू. क्या बात है. हे घे. जोड आहे. खूपच जड आहे. आणि हे माझ्याकडून तुम्हाला. वाह, आणि हे हर्षित दादा तुम्हाला. थँक्यू. अरे क्या आहे? अरे वा. मनोज कुठे राहिला? कधी येणार आहे तो? अहो ते आवरतात ना, येतच असतील. आज तुम्हाला अजून एक भाऊ मिळेल ओवाळायला. कैलास आले की त्यांना पण ओवाळा. ओवाळू. हा आपके लिए. Thank you so थँक्यू. much. आणि अरे थँक्यू सो मच. काय हो, किती वेळ? हे बघा आत्ता आले. काय हो, आम्ही मुली असून पहिले आलो. किती वेळ घेतला तुम्ही? काय झालंय? मुलू, खूप सिरियस बातमी आहे. श्वेता त्यांचा फोन घरातच राहिला होता, त्यावर एक कॉल आला होता. इकडे येताना कैलासचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट येतो, खूप सिरियस आहे. अरे मनोज, काय बोलतोयस तू? ती श्वेता इथे यायच्या आधी तिला कॉल आला होता त्याचा की तो इथे यायला. हो, त्याच्यातही
तो इकडे येण्यासाठीच निघाला होता आणि वाटेत ऍक्सिडेंट झाला. मला हे समजत नाही की हे सगळं श्वेता ताईंना कसं सांगायचं. किती आनंदात आहेत त्या.